नमस्कार मंडळी, चित्रपट व्याख्याते या चॅनलवर तुमचं स्वागत आहे. आज आपण बोलणार आहोत एका अशा चित्रपटाबद्दल ज्याने भीतीचं नवं परिमाण उभं केलं आहे. तो म्हणजे तुंबाड. यातील गूढ, कुतूहल आणि भयाचे संमिश्रण पाहून तुमचं मन थरारून जाईल. हा एक असा चित्रपट आहे जो तुम्हाला भयाची एक नवीन अनुभूती देईल. पावसाच्या संततधारेत लपलेलं रहस्य, हवेलीमधील जुनाट कहाणी आणि लोभाच्या विळख्यात अडकलेले काही पात्र, या सर्वांनी सजलेली ही कथा तुमचं लक्ष वेधून घेईल. चला तर मग जास्त वेळ न दवडता बघूया या रहस्यमय दुनियेची एक झलक, जिथे प्रत्येक गोष्ट म्हणजे एक गूढ रहस्य आहे. मूवीच्या सुरुवातीला आपण विनायक नावाच्या व्यक्तीला त्याच्या मुलाला पांडुरंगला पूर्तीदेवीची गोष्ट सांगताना बघतो. पूर्तीदेवी धान्य आणि सोन्याचं प्रतीक आहे आणि ही पृथ्वी देवीचा गर्भ आहे. जेव्हा ब्रह्मांडाची सुरुवात झाली तेव्हा देवीने याच गर्भातून 16 करोड देवी देवतांना जन्म दिला होता. देवीला तिच्या पहिल्या बाळाप्रती जरा जास्तच प्रेम होतं. त्याचं नाव हस्तर असतं. पण आज कुठल्याच देवपुराणात हस्तरचा उल्लेख मिळणार नाही, कारण त्याला देवीचं पूर्ण धान्य आणि सोनं बळकावायचं होतं. सोनं तर त्याने हडपलं होतं, पण जसा तो धान्याकडे वळला तर बाकी देवतांनी त्यावर प्रहार करणं सुरू केला. देवांच्या प्रत्येक वाराने तो कमजोर होत गेला. त्याचा समूळ विनाश होण्यापासून देवीने त्याला वाचवलं. पण त्याला वाचवण्यामागे एक अट होती, की त्याचं नाव कोणीच घेणार नाही आणि कोणीच त्याची पूजा पण करणार नाही. असेच बरेच युग गेले. हस्तर आईच्या गर्भात शांत झोपलेला होता. पण एक दिवशी आपल्याच पूर्वजांनी त्याचा उल्लेख काढून त्याचं मंदिर बनवलं आणि बोलतात की त्या दिवसापासून देवांचा कोप तुंबाडवर पाऊस बनून कोसळतोय. आता आपल्याला 1918चा काळ दाखवला जातो, जिथं आपल्याला विनायकची आई दाखवलं जाते, जी एका श्रीमंत व्यक्तीची नोकरानी आहे. त्या व्यक्तीला सगळेच सरकार असे बोलायचे. विनायकची आई त्याला फिजिकली सॅटिस्फॅक्शन पण द्यायची, या आशेवर की सरकार तिला सोन्याची मुद्रा देईल. पण यावर सरकारचं म्हणणं असतं की ही मुद्रा अशीच नाही मिळत, कमवावी लागते. घरी विनायक आणि त्याचा भाऊ सदाशिव परेशान असतात की आतापर्यंत आई घरी का परतली नाही. तर आजीला जेवण देण्याची वेळ पण झाली असते. तर आता आजीला जेवण कोण देईल या विचारात विनायक आणि सदाशिव असतात. विनायक आजीसाठी जेवण तयार करतो, पण ते जेवण सदाशिवला आजीला द्यायला सांगतो. सदाशिव दरवाजाजवळ पोहोचताच आई घरी येते आणि दोघांनाही रागवते. मग ती स्वतः स्वयंपाक बनवून आजीच्या रूममध्ये जाते. आपल्याला बघायला मिळतं की आजी नॉर्मल लोकांसारखी नाही, शैतानासारखी आहे. तिचं शरीर सडलेलं आहे आणि अशीच ती कित्येक वर्षापासून या कमऱ्यामध्ये जगत होती. म्हणून सगळ्यांच्या मनात तिच्याविषयी एक भीती होती, कारण ती होतीच इतकी भयानक की कोणी तिच्याजवळ जाण्याची हिंमत करणार नाही. तिला नेहमी झोपून ठेवलं जायचं. विनायक आणि सदाशिवच्या बोलण्यावरून आपल्याला कळतं की विनायकला पण ती सोन्याची मुद्रा पाहिजे आहे. विनायक आणि सदाशिव सरकारचीच अनैतिक संबंधातून झालेली मुलं असतात आणि ती आजी सरकारची आजी होती. तिची जबाबदारी सरकारने त्यांना दिली होती, कारण दुसरं कोणी तर ती जबाबदारी घ्यायला रेडी नव्हतं. आजी जागी होते आणि बोलते, मला खजिना नको, मला जेवायला द्या. आई घाबरून आजीच्या रूममध्ये जाते आणि बोलते, झोप नाही तर हस्तर येईल. हे ऐकून आजी लगेचच झोपी जाते. न्यूज मिळते की सरकार आता या जगात नाही. तर आई बोलते, इथे थांबून आता काही फायदा नाही, आपण तुंबाड सोडून पुण्याला जाऊ. विनायक बोलतो की महालामध्ये खजिना गाडून ठेवलाय, त्याला आपण शोधून काढू. आई बोलते की सरकारने त्यामध्ये पूर्ण त्याचं आयुष्य बर्बाद केलं. सगळी पूर्वजांची मालमत्ता संपत्ती त्यात उडवली, तरीही त्याला कुठं खजिना मिळाला नाही. तिथं असं काहीच नाही. विनायक बोलतो, ही म्हातारी त्या सरकारची आजी आहे, तर तिला विचारायचं का? तेव्हा आजी बोलते, हिंमत असेल तर जा, स्वतः जाऊन विचारून ये. हे सगळं सुरू असताना सदाशिव झाडावरून पडून जखमी होतो. आई त्याला घेऊन दवाखान्यात जाते. तेव्हा आई विनायकला बोलते की आज रात्री तुलाच म्हातारीला जेवण द्यावं लागेल. जर ती उठली तर बोल, झोप, नाहीतर हस्तर येईल. ती लगेचच झोपून जाईल. रस्त्यातच सदाशिवचा जीव जातो. तर आई सरकारच्या महालाकडे जाते. विनायक स्वयंपाक बनवण्याच्या चक्करमध्ये असताना आजी झोपेतून जागते आणि बोलते, खजिना हवाय का? तर विनायक तिला विचारतो की कुठे दडून ठेवलाय खजिना? तर आजी बोलते की आधी जेवण दे, भूक लागले, नाहीतर मी तुलाच खाईल. विनायक गडबडीत तिकडून निघून जेवण बनवण्याच्या तयारीत लागतो, पण तो आजीच्या रूमचा दरवाजा ओपन ठेवून आला असतो. तर आजी बाहेर येऊन त्याला तिकडून फरफटत नेऊ लागते. विनायकला आठवतच नाही की आईने त्याला काय सांगितलं होतं.
फायनली त्याला आठवतं आणि तो बोलतो, झोप आजी, नाहीतर हस्तर येईल. तर आजी लगेचच झोपते. आई परत येते आणि विनायकला घेऊन जाऊ लागते. तर विनायक बोलतो की म्हातारीला बांधून ठेवू आणि जोपर्यंत ती खजिन्याचा पत्ता देत नाही तोपर्यंत तिला उपाशीच ठेवू. आई त्याला एक सोन्याची मुद्रा देऊन बोलते, हेच हवं होतं ना तुला, ही घे आणि गप्प बस. तुझ्या भावाचा मृत्यू झालाय आणि तुला सोन्याचं पडलंय. त्याचा जागी तुझा जीव गेला असता तर बरं झालं असतं. तू पण तर शेवटी त्या लोभी सरकारचाच मुलगा ना, तर लोभ तर तुला असणारच. मला वचन दे की तू तुंबाड कधी परतणार नाहीस. आईच्या हट्टापोटी विनायक इकडे परत न येण्याचं वचन देतो. स्टोरी इकडून 15 वर्ष पुढं जाते, जिथं आपण विनायकला तुंबाडमध्ये परतताना बघतो, खजिन्याच्या शोधात. आता विनायक त्याच्या घरी जातो आणि त्याला तिथं आजी आताही जिवंत भेटते. पण तिची कंडिशन खूप खराब झाली असते. तिचं हृदय बाहेर आलं असतं, शरीर जमिनीत घुसलं असतं आणि मध्येच झाड उगवलं असतं. विनायक विचारतो की आजोबाच्या डेथनंतर तुला सती का केलं नाही? आजी सांगते, त्यांना गरज होती माझी. विहिरीत खूप फास्ट चढण्या उतरण्यात तरबेज होती मी. तू तिकडे जाऊ नकोस. या श्रापातून मुक्त हो. या श्रापाचा अंत माझ्यावर झाला होता. याला परत सुरू करू नकोस. विनायक बोलतो, खजिना कुठे आहे मला सांग, त्यातला निम्मा भाग मी तुला देईल. राजी बोलते, मला खजिना नकोय, मुक्ती हवी. मला जाळून मुक्ती दे. तिथं न जाणं तुझ्या हातात आहे. त्यानंतर तुझ्या हातात काहीच नसणार आहे. पूर्वजांच्या प्रत्येक वस्तूवरच हक्क गाजवायचा नसतो. विनायक बोलतो, मी नाही करणार तर मग दुसरं कोणीतरी करेल. आजी बोलते, लोभी आहेस तू. तर विनायक बोलतो, हाच तर एक गुणधर्म आहे माझ्यात. आता विनायक आजीला मुक्ती देऊन महालात जातो. महालात एक विहीर असते. त्या विहिरीला खोदून तो टनल बनवतो. यात त्याला खूप महिने लागतात. फायनली त्याला तिथं एक बॉक्स मिळतो. त्यानंतर तो त्याच्या घरी जातो. त्याचा अवतार बघून आधी त्याला त्याची पत्नी आणि मुलं ओळखत नाही. विनायक अफूची शेती करणाऱ्या राघव नामक एका व्यक्तीकडे जातो. राघवचं खूप कर्ज असतं विनायकवर. आधी ते चुकवून विनायक त्याला सोन्याचा खरीददार बनवतो. त्याला जेव्हाही पैशांची गरज असायची तेव्हा तो महालात जाऊन मुद्रा घेऊन यायचा. तर राघवच्या मनात येतं की विनायक एकदाच ते सगळं सोनं का घेऊन येत नाही. विनायकने आतापर्यंत इतक्या मुद्रा आणल्या होत्या की राघवचे पैसे संपले असतात त्या मुद्रा विकत घेण्यासाठी. तर आता उधारी विनायकची राघववर सुरू होते. विनायकच्या पश्चात राघव विनायकच्या घरी जाऊन विनायकच्या पत्नीला वैदेहीला विचारतो की विनायक इतकं सोनं कुठून आणतो. पण वैदेहीला याबद्दल काही माहिती नसतं. तेवढ्यात विनायक पण घरी येतो आणि तो समजतो की राघवच्या मनात आजकाल जरा जास्तच प्रश्न यायला लागले. आधी विनायक तुंबाड बसने जायचा. आता पैसे आल्यावर त्यांनी 2 व्हीलर विकत घेतली होती आणि आता तो 2 व्हीलरने खजिना आणायला तुंबाडला जायचा. विनायक आता सरकारसारखं जीवन उपभोगत होता. त्याला एक मुलगा होतो. राघव एक मुलगी घेऊन विनायककडे येतो आणि बोलतो की हिला तुझ्या घरी कामाला ठेव आणि माझं सगळं कर्ज संपव. विनायकला वाटतं की ही माझ्या फिजिकल नीड्स पूर्ण करेल आणि हाच विचार करून तो त्या मुलीला त्याच्या घरी ठेवून घेतो. रात्री ती मुलगी विनायकला तिच्याकडे आकर्षित करून तिच्याकडे बोलावते. त्या मुलीला विनायककडे खूप पैसे दिसतात. तर पैशाच्या बदल्यात ती मुलगी एक सिक्रेट सांगते. त्याला माहिती होतं की विनायक इकडेच यायचा, पण सोनं नेमकं कुठं आहे हे त्याला माहिती नव्हतं. विनायक पण तिथं पोहोचतो. त्याला माहिती असतं की राघव इकडेच कुठेतरी आजूबाजूला आहे. तरी तो सोनं काढण्याची पूर्ण प्रक्रिया करतो राघवला दाखवण्यासाठी. राघव बघतो की विनायक विहिरीत उतरला आणि मग सोन्याच्या मुद्रा घेऊन बाहेर आला. त्याला वाटतं की हे सगळं खूप सोपं आहे. विनायक गेल्यानंतर राघव त्या विहिरीत उतरून त्या बॉक्सकडे जातो आणि तो बॉक्स ओपन केल्यानंतर तो बघतो की त्यात सोनं नसून आणखी एक टनल आहे. तर दोराच्या साहाय्याने तो त्या टनलमध्ये उतरतो. विनायक गेला नसतो. तो तिथेच कणकेच्या बाहुल्या बनवत होता. राघव आत गेल्यावर बघतो की तो कुठल्या तरी जिवंत वस्तूच्या आत आहे. तिथं त्याला एक डबा दिसतो. तर तो रगडू लागतो. त्याला वाटतं की जिनसारखं त्यामधूनही काहीतरी बाहेर निघेल. पण काहीच न मिळाल्यामुळं तो डब्बा उघडतो. त्यात विनायक बनवत असलेल्या कणकेच्या बाहुल्यासारखीच एक बाहुली असते. राघव ती कणकेची बाहुली हातात घेऊन विचार करू लागतो की याचं काम काय असेल. तेव्हाच एक विचित्र प्राणी त्याच्यावर अटॅक करतो. थोड्या वेळानंतर विनायक खाली उतरतो. तर बघतो की राघव भिंतीवर जमलाय आणि त्याची पूर्ण बॉडी पाघडते. विनायक बोलतो, झोप राघव, नाहीतर हस्तर येईल. तर राघव लगेचच झोपतो. म्हणजे तो पण आजीसारखा झाला होता. आता विनायक कणकेचा सर्कल बनवतो आणि बाहुली बाहेर काढतो.
तो शैतान त्या बाहुलीला खाण्याच्या लालसेत परत येतो. तो शैतान असतो हस्तर, जो कणकेच्या सर्कलमध्ये प्रवेश करू शकत नव्हता. विनायक ती कणकेची बाहुली दूर फेकतो, तर हस्तर ती खाण्यात बिझी होतो. आणि विनायक संधी साधून त्याच्या मागे बांधलेली पोटली ओपन करतो. त्यातून खूप सोन्याच्या मुद्रा पडतात. विनायक ते सिक्के गोळा करून परत जाणारच, तर त्याआधी तो राघवला जाळतो, त्याला मुक्ती मिळावी म्हणून. बाहुली खाल्ल्यानंतर हस्तर विनायकला पकडणारच, तर विनायक मोठ्या स्फूर्तीने बाहेर येऊन बॉक्स बंद करतो. या पद्धतीने विनायक सोनं आणायचा, स्वतःचा जीव धोक्यात घालून. आजी पण तिच्या काळात असंच करत असावी. बहुतेक हस्तरने तिला टच केलं असावं, ज्यामुळं मग ती पण शैतानासारखी बनली होती. म्हणून तिला खजाना कुठं आहे हे माहिती होतं, पण तिकडून सिक्के आणणं म्हणजे स्वतःचा जीव धोक्यात टाकणं. याच रिझनमुळं आजी विनायकला महालात जाण्यासाठी मना करत असावी. वैदेहीला त्या मुलीचं आणि विनायकचं लफडं कळतं आणि ती त्या मुलीला तिकडून हकलते. स्टोरी इकडून 14 वर्ष पुढे जाते. विनायक आता म्हातारा झाला असतो. त्यामध्ये आता ती स्फूर्ती नसते की तो दोर चढून खाली उतरणार. त्याचा मुलगा पांडुरंग मोठा झालाय आणि तो प्रॅक्टिस करतोय दोर चढून सोनं आणण्याची. विनायकच त्याच्याकडून ही प्रॅक्टिस करून घेत होता की आता इथून पुढं तो सोनं आणेल. पण पांडुरंगला पोलिओ असतो, तर विनायकला त्याच्या ॲबिलिटीवर जरा डाऊटच असतो की तो सोनं आणू शकेल की नाही. विनायकला 2 मुली पण असतात, पण त्या खूप लहान असतात. विनायकने त्या मुलीला आताही ठेवून घेतलं असतं आणि वैदेही पण काही बोलू शकत नव्हती, कारण तो कमावून आणत होता आणि ती हे सगळं सहन करत होती. पैशांची तंगी आल्यामुळं विनायक पांडुरंगला महालात घेऊन जातो. तेव्हा रस्त्यात पांडुरंगला विचारतो की तुंबाडमध्ये काय आहे बाबा? तर विनायक बोलतो की जर असा एखादा देवता असेल ज्याने तुला टच केलं, तर तू अमर होशील आणि कधीही न संपणारा खजिन्याची माहिती तुला असेल आणि तुला 2च काम असेल, खाणं आणि झोपणं. तुला हे सगळं हवंय का? तर पांडुरंग बोलतो, कोणाला नकोय बाबा? विनायक बोलतो, ज्याला माहिती आहे हे वरदान नसून श्राप आहे. विनायक जिथं जायचा तो देवीचा गर्भ होता, ज्यात हस्तर राहायचा. हस्तरने सोनं तर बळकावलं होतं, पण धान्यावर तो कब्जा करू शकला नव्हता. म्हणून यामुळं तो खूप वर्षापासून भुकेला होता. कणकेच्या भावला मिळताच तो त्यावर तुटून पडायचा. तो कणकेच्या वर्तुळात प्रवेश करू शकत नाही, कारण तो धान्य चोरू शकला नसतो. म्हणून त्याला त्याची भूक पण होती आणि भीती पण. विनायक प्रॅक्टिससाठी पांडुरंगला गर्भात नेतो, तर पांडुरंग विचारतो की हस्तर कधी येणार? विनायक बोलतो, जेव्हा कणकेच्या बाहुल्या असेल तेव्हाच तो बाहेर येईल. तर पांडुरंग बाहुल्या दाखवत बोलतो की मी तर घेऊन आलोय. कणकेची बाहुली बघताच हस्तर बाहेर येतो आणि म्हणून दोघांनाही तिकडून पळावं लागतं. पांडुरंग संधी साधून काही मुद्रा चोरतो. विनायक त्याला खूप फटकारतो की तुला मना केल्यानंतरही तू कणकेच्या बाहुल्या का आणल्यास? आणि मग त्या मुद्रा तो स्वतःजवळ ठेवतो आणि एक मुद्रा पांडुरंगला त्याची कमाई म्हणून देतो. आपण बघतो की पांडुरंग पण त्याच्या वडिलांसारखाच लोभी होता. आता देशाला स्वातंत्र्य मिळून सगळं भारत सरकारच्या कंट्रोलमध्ये आलं असतं. तुंबाड पण. तर विनायकला चिंता भेडसावते की तो त्या महालात कसा जाईल? जर सरकारने त्या महालाला त्या कंट्रोलमध्ये घेतलं तर? त्याच्याकडे त्या महालाचे डॉक्युमेंट्स पण नसतात, ज्याने तो हे प्रूव्ह करू शकणार की तो महाल त्याचा आहे. त्याच्याकडे इतके पैसे पण नसतात की त्यावर तो आणि त्याची फॅमिली पूर्ण आयुष्य काढू शकतील. मग पांडुरंग सजेस्ट करतो की जर आपण हस्तरची पूर्ण पोटलीच चोरली तर? आपण खूप साऱ्या कणकेच्या बाहुल्या घेऊन जाऊ. तो एक खाईल, आपण दुसरी टाकू. तो दुसरी खाईल, आपण तिसरी टाकू. विनायकला पण ही आयडिया पसंत पडते आणि तो खूप साऱ्या कणकेच्या बाहुल्या घेऊन देवीच्या गर्भात जातो. सगळ्या बाहुल्या बाहेर काढताच तिथं एक नाही तर खूप सारे हस्तर येतात. जितक्या बाहुल्या तितके हस्तर. त्यांना समजायला येत नाही की आता काय करायचं, कारण ते यासाठी प्रिपेअर्ड नव्हते. पांडुरंग 2-3 बाहुल्या फेकतो, तर सगळे हस्तर त्या खाण्यासाठी आपापसात भांडू लागतात. एक हस्तर कणकेच्या सर्कलमध्ये पडून राख होतो. विनायक विचार करतो की आता एकच उपाय आहे, तर तो त्या सगळ्या बाहुल्या त्याच्या बॉडीला बांधून दोराने वर येतो. तो त्या बॉक्सच्या बाहेर पण कणकेचा सर्कल बनवतो की जर तो सर्कल कोण्या हस्तरने ओलांडण्याचा प्रयत्न केला तर तो मारला जावा म्हणून. कणकेचा सर्कल म्हणजे टोटल सिक्युरिटी नव्हती, ती काही लिमिटपर्यंतच सिक्युरिटी देऊ शकत होती. विनायक बाहेर येतो, तर हस्तर पण बाहेर येण्याच्या प्रयत्नात मारल्या जातात. पांडुरंग बाहेर येऊन बघतो की त्याच्या वडिलांची अवस्था त्या शैतानासारखीच झाली आहे. हस्तरच्या टचने विनायक पण आजी आणि राघवसारखा बनला होता. विनायक पोटली चोरण्यात यशस्वी झाला असतो. ती पोटली पांडुरंगला देऊ लागतो, पण पांडुरंग ती पोटली घेत नाही,
कारण त्याला लक्षात आलं होतं की लोभापोटी त्याने काय गमावलं होतं. पांडुरंग त्याच्या वडिलांच्या मुक्तीसाठी त्यांना जाळतो. विनायकच्या फेसवर स्माईल असते, कारण त्याने ते धन न घेता पिढीगत चालत आलेला श्राप मोडला होता. तो त्याच्यासारखा लोभी नव्हता. तो त्याच्या वडिलासारखा नव्हता. त्याला सोन्याच्या लालसेपेक्षा आपला व्यक्ती गमावल्याचं दुःख जास्त होतं. पांडुरंग विनायकसारखा बनला नव्हता आणि याच गोष्टीचं समाधान विनायकला होतं. पांडुरंग बोलतो की बाबा झोप, नाहीतर हस्तर येईल, आणि विनायक लगेचच झोपतो. पांडुरंग पण तिकडून निघतो. तिकडून निघण्याआधी महालाचा दरवाजा बंद करतो आणि मूवीचा इथे द एंड होतो. तर मंडळी, हे होतं तुंबाड मूवीचं एक्सप्लेनेशन. तुम्हाला हा मूवी आणि माझं एक्सप्लेनेशन आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे येणाऱ्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात आधी मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ मिस होणार नाही. चला तर मंडळी, भेटूया लवकरच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय.